नमस्कार. माणूस काय म्हणतं, जुनं ती सोनं. काय म्हणतं जुनं ती सोनं? बघा, जुन्या वस्तू असल्या आपण विकून टाकतो. जुनं काय बी असलं आपण विकून टाकतो. हा बाबा, आपल्याला जे पाहिजे नाही त्याला ते विकायलाच पाहिजे किंवा कोणाला द्यायला पाहिजे. ज्याला गरज आहे त्याला द्यायला पाहिजे. बरोबर आहे. पण आपण हे बघा, आपलं पहिलं जुनं घर असतं, तिथं आपण चूल बनवतो, त्याच्यावर पाणी तापितो, त्याच्यावर स्वयंपाक करतो, त्याच्यावर आपण सगळं घराचं काय वाटण ते खाय प्यायचं बनवतो. त्याच्यानंतर आपण सलापाचे घरं बांधतो, मस्त घर बांधतो. तिथं आपल्याला कधी गॅस जर नसन तर त्या टायमाला आपल्याला कुठं आपण चूल बनवायची तुम्ही सांगा? टॅरेसवर. आणि हवा येते या टॅरेसवर, स्वयंपाक नाही होणार. हा बाबा, छोटंसं घर असलं टॅरेसवर तर ठीक आहे. आणि नुसतं खुलं जर मैदान असलं वरी, नुसतं टॅरेस, तर आपण तिथं कसं करणार तुम्ही सांगा? बरं, एक टाईम कसं तरी आपण रडत पडत करणार, पण दुसऱ्या टाईम आपण नाही करणार. म्हणून नाही का, कुणी पण जर आपण बांधकामं करतात ना, प्लॅट बांधतात ना, तर आपण हे बघा, प्लॅट बांधलं ना तर हे बघा, एक घर खाली करायचंच का? तर कधी हे बघा सिलेंडर नसतो, कधी शिगडी बिघाडलेली असती. म्हणून हे बघा माता बहिणींनो, कधी पण हे बघा, तुम्ही जर घर बांधतात ना, आम्हाला तर नाही अजून बांधलं, आम्ही नाही बांधलं आम्ही, पण मी सगळ्यांना सांगते, आपल्या माता बहिणीला मी पण बांधणार आहे. म्हणून तुम्हाला सांगते मी की कधी बी तुम्हाला घर बांधायचं म्हणजे सलापाचं घर बांधायचं असेल तर कधी बी पार्किंगच्या खाली एक रूम बनवा आणि तिथं एक किचन बनवा. ते तो आपल्या कामाला येईन. बघा कशी सांगायली मी तुम्हाला, बघा ना. हे तर सगळ्यालाच माहिती असतं, पण एक सांगते हो, माझ्या मनातलं सांगितलं तुम्हाला. रामकृष्ण हरी. मातीची चूलच हो कामाला येते. मातीच्या चुलीवरच ह्या बघा स्वयंपाकाला शोभा येते या. आणि मातीच्या चुलीवर जर स्वयंपाक करतात तर किती टेस्टी लागते, किती मस्त लागते. खरंच आम्हाला माहिती आहे, आम्ही खाल्लेलं आहे. आजकालच्या लेकरांना काय माहिती हो. रामकृष्ण हरी.